मी करत आहे ड्रायफ्रूट स्मूदीची तयारी। हे जे वॉटरमेलन सीड्स आहेत ना, मी याला स्वच्छ करून घेते आहे। प्रत्येक गोष्ट स्वच्छ करून घ्यायची आहे। थोडंही मला डाऊट वाटला तर मग मी ते काढून फेकून टाकत असते। वॉटरमेलन सीड हे आपण म्हणजेच टरबुजाचं बी हे बारीक गॅसवर परतून घेऊया, कारण याला लवकर जाळी लागते आणि आपल्याला स्मूदीचा हे सामान भरपूर दिवस जाणार आहे। हे आहे सनफ्लावर सीड्स। डायटिशियन ह्या सर्व सीड्सला सुपर फूड्स म्हणून ओळख करून देतात। हे आपल्या रोजच्या आहारामध्ये असणं खूप आवश्यक आहे। आपले पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स हे आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत। आणि जे वॉटरमेलन सीड्स होते हे थोडेसे एकदम हलकेसे बारीक गॅसवर आपण, जास्त नाही पण थोडंसं भाजून घेतलेलं आहे। आता हे चांगली गार झालं आहे, तर आपण ह्या सर्व गोष्टी मिक्स करू। आता हे आपलं झालं आहे सुपर फूड। मस्त दिसतं हा ना, जितकं दिसायलाही छान आहे तितकं याचा रिझल्ट खूप चांगला येतो। स्मूदीसाठी मी इथं 2 खजूर, 2 अंजीर, 4 बदाम, अर्धा स्कूप सगळे सीड्स आहेत आणि 10 ते 12 पिस्ता आहे। इथं 8 बदाम आणि 2 अक्रोड आहेत आणि मी चिया सीड पण घेते ना, तर त्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकू। रात्री जी आपण ड्रायफ्रूट्स भिजू घातली होती स्मूदीसाठी, ती आता छान मस्तपैकी फुगली आहे। हे आपली, मी हे सगळं वेगवेगळं का भिजू घालते, कारण याचं बघा ना कसं दिसतं असं काळं पाणी, ते मला आवडत नाही, त्याच्यामुळे हे भिजू घालते वेगळीकडं। हे आपण पाण्यासहित घेणार आहेत, अंजीर आणि खजूर, आणि ह्याचंही आपण पाणी टाकून देणार आहोत। आणि आपली ही चिया सीड तर किती सुंदर फुगली आहेत। बदामाची साल काढून घेतली आहे आणि हे एकदा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेऊन यामध्ये ह्या सर्व गोष्टी, ड्रायफ्रूट्स, चिया सीड्स, पंपकिन सीड्स, म्हणजे सगळे सीड्स याच्यामध्ये टाकले आहेत आणि त्याला थोडंसं ब्लेंड करून घेऊ। आता आपण यामध्ये थोडंसं दूध टाकू, म्हणजे हे मिश्रण एकदम स्मूथ पेस्ट सारखं तयार होईल। थोडंसं दूध टाकून याला फिरून घ्यायचं, जेणेकरून हे बाहेर येणार नाही। आपली स्मूदी खूप छान झाली आहे तयार। सर्व करू आता। आपली स्मूदी तयार झालेली आहे। यामध्ये आपण चिया सीड टाकू।